ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे बीटा फंक्शन आणि बीटा फंक्शनच्या डिफरंट फॉर्म रिलेटेड असणारे रिझल्ट, त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आणि अल्टरनेटिव्ह और इन्फायनाइट लिमिट फॉर्म ऑफ बीटा फंक्शन. याच्यामध्ये फर्स्ट आपण डेफिनेशन पाहूयात की डेफिनेशन कशा पद्धतीने फंक्शन डिफाइन केलेलं आहे. आता बीटा फंक्शन डिफाइन केलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे टू व्हेरिएबल मध्ये असणारं फंक्शन आहे की बीटा ऑफ एम कॉमा एन. आता या ठिकाणी पाहिलं तर इंटिग्रेशन 0 to 1 ह्याच्यामध्ये हे आपल्याला इंटिग्रल फाइंड आउट करायचंय. काय इंटिग्रल आहे? एक्स रेस टू फर्स्ट त्या ठिकाणी असणारा फंक्शन मधला व्हेरिएबल रेस टू एम मायनस 1, 1 मायनस एक्स रेस टू असणारा सेकंड व्हेरिएबल एन मायनस 1 रेस इंटू dx. तर या पद्धतीने बीटा फंक्शन डिफाइन केलेले आहे की बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू इंटिग्रल 0 to 1 एक्स रेस टू एम मायनस 1 इंटू 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 dx. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आणि इन्फायनाइट लिमिट फॉर्म मध्ये आपल्याला बीटा फंक्शन जे आहे या ठिकाणी डिफाइन केलेले आहे तेच कन्वर्ट करायचंय आणि आपल्याला ते रिझल्ट प्रूव्ह करायचे. त्याच्यामध्ये पहिला रिझल्ट जो आहे तो बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to पाय बाय 2 साइन रेस टू 2m मायनस 1 थिटा इंटू कॉस रेस टू 2n मायनस 1 थिटा डी थिटा. या ठिकाणी पॉवर जे आहे तीच आपण लिहू शकतो की साइन थिटा रेस टू 2m मायनस 1 अँड कॉस थिटा रेस टू 2n मायनस 1. तो लिहिण्याचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये साइन रेस टू 2m मायनस 1 थिटा हेच आपण ह्याच्याशी इक्वल लिहितो की साइन थिटा रेस टू 2m मायनस 1. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला तो एक फॉर्म दाखवायचा आहे आणि दुसरा फॉर्म जो आहे इन्फायनाइट लिमिट फॉर्म, ज्याच्यामध्ये इंटिग्रेशनचं लिमिट जे आहे ते इन्फायनाइट आहे 0 to इन्फिनिटी आणि व्हेरिएबल जो आहे तो आपण विथ रिस्पेक्ट टू आपण टी इंटिग्रेट करूयात. तर टी रेस टू एम मायनस 1 अपॉन 1 प्लस टी रेस टू एम प्लस एन dt. तर या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म पाहायचे. फर्स्ट आपण फॉर्म जो आहे तो पाहूया ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म. तर बाय डेफिनेशन बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 एक्स रेस टू एम मायनस 1 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 या पद्धतीने डिफाइन केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय. पुट काय सबस्टिट्यूशन करायचंय हेच महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म पाहतोय त्यावेळेस एक्सच्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूयात त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा. आता साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच त्या ठिकाणी साइन थिटा रेस टू 2. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? तर 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा हे मिळतं आणि कॉस स्क्वेअर थिटा हेच आपल्याला येतील कॉस थिटा रेस टू 2. ठीक आहे. 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, सो इट इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच आपल्याला ते लिहिते ते कॉस थिटा स्क्वेअर. आणि आपण जर एक्सला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट केलं तर dx अपॉन डी थिटा जो आहे तो आपल्याला मिळणार आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. कारण साइन थिटाचा स्क्वेअर आहे त्यामुळे फर्स्ट डिफरन्शिएट करताना 2 साइन थिटा येईल आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा म्हणजे dx अपॉन डी थिटा आपल्याला मिळणार आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि आपण dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो 2 साइन थिटा कॉस थिटा डी थिटा. हे सबस्टिट्यूशन करायचंय आणि ह्याच्यामध्ये लिमिट्स काय असणार आहेत? व्हेन एक्स टेन्स टू एक्स ज्यावेळेस 0 कडे जातोय त्यावेळेस साइन स्क्वेअर थिटा 0 कडे म्हणजे साइन थिटा 0 कडे. साइन थिटा 0 कडे कधी अप्रोच करणार? ज्यावेळेस थिटा 0 कडे अप्रोच करतोय. ठीक आहे. आणि ज्या केसमध्ये एक्स 1 कडे जातोय तेव्हा साइन स्क्वेअर थिटा जो आहे तो जाणार आहे 1 कडे. याचा अर्थ साइन थिटा 1 कडे अप्रोच करतोय तर थिटा जो आहे तो पाय बाय 2 कडे अप्रोच करताना पाहायला मिळाला पाहिजे. म्हणजे जेव्हा एक्स 0 to 1 मध्ये व्हॅरी करतोय त्यावेळेस थिटा जो आहे तो 0 to पाय बाय 2 मध्ये व्हॅरी करणार आहे. तर आपण हे जे सबस्टिट्यूशन आहे ते पुट करूयात आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे की बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स 0 to 1 मध्ये थिटा 0 to पाय बाय 2 मध्ये 0 to पाय बाय 2 मध्ये लिहिला. एक्सच्या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय साइन थिटा स्क्वेअर साइन थिटा रेस टू 2.
ठीक आहे, आणि त्याची आपल्याला किती पॉवर घ्यायचे, m-1. त्यानंतर 1 - x च्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतंय आपलं cos थिटा स्क्वेअर थिटा, तर cos थिटा स्क्वेअर रेस टू n-1, आणि dx च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करतोय 2 sin थिटा इंटू cos थिटा d थिटा. आता हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर सिम्प्लिफाय करायचंय. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्या पूर्ण इंटिग्रेशन मध्ये 2 जो आहे तो मल्टिप्लाय करणारा कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला तर या ठिकाणी आपल्याला हवा असलेल्या रिझल्ट कडे आपण अप्रोच करतोय, वाटचाल चाललेली आहे आपली. आता 0 to π/2. आता या ठिकाणी साइन थिटाचा स्क्वेअर त्याची पुन्हा m-1 पॉवर, म्हणजे साइन थिटाची टोटल पॉवर काय झाली तर 2 times m-1, आणि या ठिकाणी ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये साइन थिटा पुन्हा मल्टिप्लाय करतोय तर ते पॉवर मध्ये पुन्हा 1 ऍड होईल. म्हणजे साइन थिटाची टोटल पॉवर काय 2 times m-1 + 1, अर्थात 2m-2 + 1 म्हणजे 2m-1 ही साइन थिटाची पॉवर असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळालं साइन थिटा रेस टू 2m-1. आणि सिमिलरली cos थिटा साठी देखील cos थिटा रेस टू n-1 म्हणजे 2 times n-1 ही पॉवर झाली, आणि इंटू या ठिकाणी cos थिटाची 1 पॉवर, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी cos थिटाची 2n-1 पॉवर असलेली पाहायला मिळेल इंटू d थिटा. आणि जसं सांगितलं की साइन थिटा रेस टू 2m-1 हे इक्वल आहे साइन रेस टू 2m-1 थिटाशी, तर ते सबस्टिट्यूशन केलं तर आपला रिक्वायर्ड जो फॉर्म आहे तर साइन रेस टू 2m-1 थिटा cos रेस टू 2n-1 थिटा d थिटा हा आपल्याला पाहायला मिळेल. तो अशा पद्धतीने जो ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आहे बीटा फंक्शन साठी तो आपण डिराईव्ह केलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं की म्हणजे सबस्टिट्यूशन केल्यानंतर त्याचे लिमिट्स वगैरे अप्लाय करत आपण त्या ठिकाणी बीटा mn हा या पद्धतीने दाखवू शकतो. आता नेक्स्ट सिमिलर वेने इन्फायनाइट लिमिट फॉर्म जो आहे तो देखील आपल्याला दाखवायचा आहे. अगेन आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करणार. आता सबस्टिट्यूशन काय करायचं हे फक्त महत्वाचं आहे. आता बाय डेफिनेशन पुन्हा एकदा आपण तेच लिहूयात की बाय डेफिनेशन बीटा ऑफ mn इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 x raised to m-1 1 - x raised to n-1 dx. कि बीटा ऑफ mn हे इंटिग्रल 0 to 1 x raised to m-1 1 - x raised to n-1 dx ह्याच्याशी इक्वल आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचंय. पुट x इज इक्वल x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करायचंय तर या ठिकाणी t/1 + t हे सबस्टिट्यूशन करायचंय. आता जर x ची व्हॅल्यू t/1 + t सबस्टिट्यूट केली तर डिफरन्शिएट केला आपण dx/dt तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय हे पाहायचंय. ठीक आहे, तर dx/dt जे आहे ते आपल्याला या ठिकाणी डिव्हिजन लॉ वापरावा लागेल. त्याचा वापर जर केला तर त्यानुसार 1 + t डेरिव्हेटिव्ह ऑफ t विच इज 1 मायनस t डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + t विच इज 1 डिवाइड बाय 1 + t². सो 1 + t मायनस t विच इज 1, आणि त्यानुसार आपल्याला dx जो आहे तो सबस्टिट्यूट करता येईल dt/1 + t ब्रॅकेट स्क्वेअर, आणि 1 - x जो आहे तो 1 - t/1 + t विच इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 + t मायनस t विच इज 1 डिवाइड बाय 1 + t या पद्धतीने मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये when x टेंड्स टू 0 x ज्यावेळेस 0 कडे जातोय त्या केसमध्ये 1 - 0 1 म्हणजे 1/t त्या ठिकाणी 1 कडे अप्रोच करतोय, आणि ते पॉसिबल आहे ज्यावेळेस t 0 कडे असेल, कारण 1 = 1/1 + t म्हणजेच त्या केसमध्ये 1 + t जो आहे तो 1 कडे अप्रोच करेल, म्हणजेच t जो आहे तो 0 कडे अप्रोच करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिमिटचे आहेत ते घेऊ शकतो. आणि ज्या केसमध्ये x जो आहे तो 1 कडे जातोय तर त्या केसमध्ये t जो आहे तो कुठे जाणार आहे तर 1 - 1 0 कडे, म्हणजे 1/1 + t 0 कडे अप्रोच करतो. ह्याचा अर्थ 1 + t इन्फिनिटी कडे, म्हणजेच t इन्फिनिटी कडे अप्रोच करणं मस्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ज्यावेळी x 0 to 1 मध्ये व्हॅरी करतो तर त्या केसमध्ये t ज्यावेळेस आपण या पद्धतीने x सबस्टिट्यूट केला असेल तर t 0 to इन्फिनिटी मध्ये व्हॅरी करणार आहे. आता हे सबस्टिट्यूशन केले तर बीटा ऑफ mn इज इक्वल टू काय मिळणार आहे इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी.
आता एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूट काय करतोय आपण, टी अपॉन 1 प्लस टी रेस टू एम मायनस 1 इंटू 1 मायनस एक्सच्या ठिकाणी 1 अपॉन 1 प्लस टी रेस टू एन मायनस 1. त्यानंतर डीएक्सच्या ठिकाणी डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी रेस टू 2. आता हे जर सबस्टिट्यूशन नीटके पाहिलंय तर आपल्याला नीट लक्षात येईल की आपण त्या ठिकाणी व्हेरिएबल ह्या फॉर्मकडे इन्फाइनाइट लिमिट फॉर्मकडे जवळपास पोहोचलोय. आता या ठिकाणी जर न्यूमरेटरला पाहिलं तर टी रेस टू एम मायनस 1 या ठिकाणी 1 रेस टू एन मायनस 1 1च राहणार आहे आणि dt म्हणजे टी रेस टू एम मायनस 1 हे न्यूमरेटरला मिळतंय. आणि डिनॉमिनेटरला जर पाहिलं तर 1 प्लस टी रेस टू एम मायनस 1 1 प्लस टी रेस टू एन मायनस 1 आणि 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजेच आपल्याला टोटल 1 प्लस टी रेस टू एम मायनस 1 प्लस एन मायनस 1 आणि प्लस 2 अशा पद्धतीने एम प्लस एन मिळणार आहे. आणि हे इंटिग्रल जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेट होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळणार आहे. आय होप या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म असेल किंवा इन्फायनाइट लिमिट फॉर्म असेल बाय युझिंग डेफिनेशन आपण हे बीटा फंक्शनचे डिफरंट फॉर्म्स त्या ठिकाणी कशा पद्धतीने येतात हे प्रूव्ह करू शकतो. आय होप या लेक्चरमध्ये आपल्याला हे समजलं असेल की बीटा फंक्शन कशा पद्धतीने डिफरंट फॉर्म मध्ये लिहिलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.